संतांचा महिमा तो बहु दुर्गम, दुर्लभ आहे, दुर्गम आहे, वर्णन होऊ शकत नाही. शाब्दिकाचे काम नाही येते. शब्दज्ञानी माणसा संतांचं वर्णन करू शकत नाही. तो म्हणता माणसाला नका का जमाना, देव सुद्धा नापास आहे. संतांचं यथार्थ वर्णन देव सुद्धा करू शकत नाही. देवाने बी प्रयत्न केला पण देवाचा बी पाय घसरला. देव बी वर्णन करायला गेला संतांचं. आत्मज्ञाने चोखडी, आत्मज्ञानाने जे पवित्र आहे, निर्मळ आहे, शुद्ध आहे, स्पष्ट आहेत, इथपर्यंत वर्णन ठीक होतं बरं का. आत्मज्ञाने चोखडी. पण पुढे देव काय बोलून बसले, संतजी माझी रूपडी. म्हणजे आत्मज्ञानानं चोखट आहेत ते संत आहेत, पण परत काय म्हणले, ते संत माझी रूप आहेत. म्हणजे आलं का परत माझेपणावर. मग आता इथं संताचं वर्णन झालं का स्वतःच वर्णन करायला गेले संताचं, पण करून बसले स्वतःच. देव सुद्धा संताचं वर्णन करू शकत नाही. विडालं कोण करू शकतो. आणखी एक प्रमाण, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभते अगती अनेकाशी. अनेकाशीमध्ये सगळे आले. संतांचं वर्णन फक्त संतच करू शकतात. आणि आजच्या अभंगामध्ये तुकोबर आहे, संतांच्या महिम्याचं, त्यांच्या आलिंगनाचं विशेष महत्त्व प्रतिपादन करतात. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडी. संतांनी आलिंगन दिल्यावर साधकाच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होतंय याचं चिंतन करणारा अभंग आहे आलिंगन. आता मुळात आलिंगन ही प्रक्रिया अशी, कुणी कुणाला आलिंगन देत नाही. ओळखच नाही ना आलिंगन दिलं असं होईल का. एखाद्याची थोडी ओळख असेल तर माणूस फक्त स्मित हास्य करतो चेहऱ्यावर, तेवढ्यावर स्माईल द्यायची, जा तू एवढ्याच पात्रतेचा आहे तेवढीच. त्याच्या पुढे दुसती असेल तर हातात हात आहे, जे हरी काय चाललंय. त्याच्यापेक्षा जीवलग दुसती असेल तर खांद्यावर हात आहे. आणि अंतकरणापासून मैत्री असेल तर आलिंगन आहे. लक्षात येतंय का. आलिंगन म्हणजे प्रेमाचं टोक आहे. हा, पहिल्या दुसऱ्या पायरीला आलिंगन नसतंय. सर्वोच्च प्रेम असेल तर आलिंगन आहे. विडल त्यात आणखी पुढचं आहे का, फक्त प्रेम असल्याचं आलिंगन दिलं जातं का. चूक. आलिंगनाचे प्रकार दोन, प्रेम स्वरूप आलिंगन आणि द्वेष स्वरूप आलिंगन. अंतकरणामध्ये राग असेल, डोक्यामध्ये राजकारण असेल आणि मनामध्ये मळ असेल तरी सुद्धा आलिंगन दिलं जातं. त्याला द्वेषाचं आलिंगन म्हणते. प्रेमाचं आलिंगन आणि द्वेषाचं आलिंगन, दोन आलिंगन लक्षात ठेवा. आधी द्वेषाचं सांगतो मग प्रेमाचं सांगतो. द्वेष स्वरूप आलिंगन. युद्धामध्ये पांडवांचा विजय झाला. 100 मुलं होती धृतराष्ट्राला, एक सुद्धा राहिला ना अगरबत्ती वावळायला, कारण बाजू खूप असत्याची होती ना. म्हणून तर भारताचं ब्रीदवाक्य सत्यमेव जयते. आणि सध्या लोक खरं सांगा बरं, सत्याच्या मागे आहेत का सत्याच्या मागे आहेत. सत्याच्या मागे. सत्य कुणालाच नकोय मायबाप, फक्त सत्ता पाहिजे. सत्ता आज असेल उद्या नसेल, पण जे कायम टिकतं त्याला सत्य म्हणतात. म्हणून आपलं वाक्य सत्यम शिवम सुंदरम. तुका म्हणे बरा सत्याचा सायास. सत्याची कास धरली पाहिजे. असत्याची बाजू होती, 100च्या 100 गेली, 5 होती जशास तशी. आणि शेवटी धृतराष्ट्राला त्यांच्याच हातच्या म्हातारपणात भाकरी खावं लागल्या. पण धृतराष्ट्राच्या डोक्यामध्ये पांडवांपैकी त्या भीमाविषयी जास्त राग होता, पण बोलून दाखवा येत नव्हतं ना. आणि जेवण करता करता एक दिवशी धृतराष्ट्र त्या भीमाला म्हणतात, भीम दादा 100 मुलं मिली, मुलांची आठवण येते रे राजा. आणि तुझ्याकडे बघितलं की मला दुर्योधनच डोळ्यासमोर उभा राहतो. असं वाटतं तू माझा मुलगा आहे आणि मुलगा समजून तुला आलिंगन द्यावं. राजा कधीतरी मला आलिंगन दे राजा. कोण म्हणतंय. धृतराष्ट्र. कुणाला. भीमाला. आता ह्या आलिंगनात प्रेम आहे का. प्रेम नाही. त्याच्या डोक्यात कपट होतो. गोड बोलून जवळ बोलायचा होता आणि दाबायचा होता. हा, कारण 100 मुलं गेली होती, राग काय कमी असेल का. भीमाला वाटलं काकाच्या मनातला राग गेला काय नको. तो बी म्हणला, काका मी तुम्हाला आलिंगन देतो पण आज नाही उद्या देणार. त्याने डायरेक्ट स्टेटसलाच ठेवलं, मी उद्या काकाला आलिंगन देणार. सगळ्या सोशल मीडिया जॅम करून टाकला. जिकडे तिकडे एकच बातमी, काका पुतण्याची भेट. आणि सध्या बी काका पुतण्यावरच सगळं चालू आहे बरं का. बरोबर का ना दादा. काका पुतण्याचं राजकारण हे आताच नाही, पहिल्यापासूनच. फक्त लोकांना कळा नाही. विडाल हो, लोकांना वाटलं खरंच ह्यांच्यातलं मिटलं काय नको. येतो काका उद्या भेट घ्यायला. ठीक आहे. भीम प्रसन्न झाला. त्याला वाटलं काकाच्या मनातला राग गेला.
सगळीकडे पत्रकाराला नुसत्या मुलाखतीन बातम्या, जिकडं तिकडं बातमी. भगवान श्रीकृष्णाने टीव्ही ओपन केली, टीव्हीला बातमी आली, धृतराष्ट्राला भीमदादा आलिंगन देणार. देव म्हणले अरे बापरे, भीमा आलिंगन देतो काकाला? 100% काहीतरी राजकारण. भीमाला फोन केला, कुठे म्हणले हा इकडे. हे सोशल मीडियावर काय आले म्हणले, हो आमची उद्या भेट ठरली, कॅन्सल करा मीटिंग उद्याची, पहिले इकडे या आधी. रातोरात मीटिंग देवाची भीमाची. जीवन जर राहायचं असेल तर काकाला आलिंगन द्यायचं नाही. भीम म्हणला माझा शब्द गेलाय, बोले तैसा चाले त्याचे वन, शब्दात बदल होणार नाही. आणि भीम म्हणला देवा आमच्या घरगुती मॅटर मध्ये तुम्हाला डोकं लावायची गरज काय? देवाला बी असा राग आला, भीमा तुला आता घरगुती मॅटर दिसला का? 18 दिवस तुझ्या भावाचं रथाचं सारथ्य केलं, युद्धामध्ये विजय प्राप्त करून दिला, आणि तुमची मिटवा मिटवी केली, ती आमच्या घरचा मॅटर होता का? अरे तुमचं मिटवायसाठी आम्ही आमचं सगळं जाळून बसलो ना इकडं. मी राजा कुठला, मी राहिला द्वारकेचा राणा, हे तर थांबायचं, स्वल्प विराम टाकायचं. आणि राहिला कुठं पांडवा, म्हणजे मतदारसंघ कोणता, मी कामं कुठल्या लोकांची करतोय? एवढा निधी तुम्हाला दिला, माझा मतदारसंघ नसून लोक माझ्या मतदारसंघातली माझ्यावर चिडल्या, तरी तुमच्या प्रेमासाठी मी त्यांचा विचार करीत नाही. आता माझ्यावर तू धावतो. जेव्हा देवाने असा झापलाय, मग भीम म्हणला बरोबर तुमचं असेल तसं. ते भीम विचित्रच माणूस होता, खरं सांगतो. ती फक्त कृष्णाला तरी थोडंफार घाबरत होतं, बाकीच्यांना ती मोजितच नव्हतं. भीम म्हणजे वजनदार माणूस होता, शरीर संपदा बी तशी होती, काय कोणाच्या पुढं पुढं करायची गरज होती, त्याला स्वयंभू होता तो. ताकद बी तशी होती. हत्तीच्या शेपटाला धरून हत्ती जर वर फेकला तर हत्ती खालीच येत नव्हता. हत्ती जायचा कुठं माहिती का? सध्या सॅटेलाइट सोडतात, उपग्रह फेकले फेकले हत्ती तिथं जायचा. काय ताकद असन भीमात? एवढी ताकद का होती तर आईच्या हातचं खाल्ल्याशिवाय भीमाचं पोट भरत नव्हतं. हे महत्वाचा मुद्दा आहे, हे आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. आताच्या भीमांना पडतंय का आईच्या हातचं? एक जण भीम जेवायला बसला ना, आईवरच रागावला, आई असली भाजी केली, इतकी पातळ भाजी, आका चंद्र ह्याच्यात दिसतोय, 10,000चा किराणा महिन्याला आणतो, चपात्या जाड केला, भात कच्चा ठेवला, वरणाला मीठ नाही, भाजीला टेस्ट नाही, तुझ्या हाताला चव नाही, परत स्वयंपाक बनवायचा नाही, माझ्याशी गाठे. आई म्हणले बाबा मी नाही केला स्वयंपाक, तुझ्याच बायकोने केला. असं आहे होय? आणि मग मस्त आहे की पातळ आहे भाजी पण टेस्ट आहे, तुला बुटाने हाणला पाहिजे र. इतका फरक जर आईमध्ये आणि पत्नीमध्ये करत असतील तर का उन्हाळ्यात पाऊस पडणार नाही? माणसंच बदलली तर निसर्ग तरी कवर त्याच्या नियमात राहीन हो. हे सगळं अवघड झालंय माय बाप. समतोल राख, आई आईच्या ठिकाणी, पत्नी पत्नीच्या ठिकाणी. समतोल बिघडला की मग सगळं वाटोळ होत असते. आता काय ताकद होती हनुमंतरायणा. येता येता बजरंगबलीचं मंदिर, सुंदर मंदिर. दुसऱ्याच्या गावात गेले माणसं डिअरिंग करण्यात ग बसतात, नको रे गाव दुसऱ्याचे झपकी होते ना आपल्याला, याडेवाने करायला ग. पण हा वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत महाबली, चलो चलो क्या बात. दाढी रावणाची जाळी, दाढी मिशा गाव जाळलं, जाळलेली लंका, धन्य धन्य म्हणे तू का. काय ताकद? अंजनी मातेच्या दुधात ताकद आहे. अंजनी मातेच्या दुधाचा थेंब दगड पडला तर धड दिशेने दगड फुटत होता, दुधात ताकद होती. आता आईचं दूध राहिले का पोरांना? बाटली, जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच आहे. फक्त टॉपनात बदल होतो, रबरचं जातं आणि पत्र्याचं येतं. आईचं दूधच राहिलं नाही, त्याच्यामुळे पोरं सुद्धा मायबाबाशी गुटगुटीत राहिले नाही. त्यांची डोकी मडकेवणे झाल्यात आणि हातपायच्या काड्या सुख करतात, दुखतात, असे कमर दबल्यात आणि डिरीत फुगले ते, वाकडी तिकडीच झाले ते पोर. काय धर्म आचार विचार सगळं अवघड झालंय मायबाप. आईच्या दुधात ताकद आहे. आणि एवढा पराक्रम मॉनिटर लावाच, एवढा पराक्रम हनुमंतरांनी करून सुद्धा अंजनी मातेने कधी हनुमंतरांची वाहवा केली नाही. रामप्रभूने एक दिवशी विषय काढला होता अंजनी पुढं, काय तुमचा मुलगा वानरशेना गोळा केली, शितो बांधला, तुमची कुस पवित्र, दुधात ताकतन, काय हनुमंत. अंजनी माता म्हणल्या प्रभू ग बसा, माझ्या लेखाचं वर्णन माझ्या पुढं करू नका. बोलून घेतलं हनुमंतराला, हेगडे काय झालं? माझ्या दुधाचा तू अपमान केला. आई मी माझं प्राणार्पण केला रामासाठी, सेवा करतोय, तरी तू म्हणते आपण केला अपमान का?
प्रभूने काय सांगितलं आता, वानर शेणा गोळा केली शेतू बांधला. अरे शेतू बांधण्यासाठी तुला वानर शेणीची गरजच काय होती? तो एकट्यानं शेतू बांधाय पाहिजे होता. याला म्हणायचं माता. काय आई असन. आणि आताची आई शेंबड पोरग, खैर, नकट, डबर, वकट. आणि तसल्या गायबाण्याकडे बघून आई म्हणते, माझं वाघाचं पिल्लू कसं बघत. चव आली तुझ्या वाघाला. ती वाघाचं पिल्लू म्हणजे ही कोण झाली? आणि पतिदेव तो 24 तास पिऊन वाघ. काय पहिलीतलं पोरगण वाईट वाईट शिव्या देत होतं. शेजारीने सांगायला, अगं तुझ्या पोराला काहीतरी शिकेवा, आता शिक पहिली जाते ना. वाईट वाईट शिव्या देते. आई म्हणले, ग बस, लहान आहे म्हणून देत आहे घाण घाण शिव्या, मोठं झाल्या दिन की चांगल्या चांगल्या शिव्या. म्हणजे हाताची अंजनी कशी हनुमंतराय घडणार आहेत. त्याला प्रमाण. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले कोटी. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले कोटी. महारुद्र आले अंजनीच्या तपासाठी महारुद्राले पोटी. आईचं दूधच पवित्र होतं, मॉनिटर लावायचं. आणि म्हणून हनुमंतरायांमध्ये ते वैभव आहे, ताकद आहे. आता तरुण पिढीला काय ताकद. अरे काय मावळे होते छत्रपतींचे. वाघासंग कुस्ती खेळायचे, ओसाची मुळे हाताने पिळायचे, हांडा हांडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे आणि छत्रपतीला जाऊन मिळायचे. वजनदार मावळे होते म्हणून शून्यातनं स्वराज्य निर्माण झाले. तसा भीम वजनदार, हे तर आपला विषय चाललाय. आणि कृष्णाचा आणि भीमाचा संवाद आहे. आलिंगन द्यायचं नाही. देणार. मग देवाने सांगितलं, एक काम कर भीमा, आलिंगन द्यायचंय तर दे, पण आलिंगन देण्याच्या अगोदर 2 मिनिटाचा वेळ मला दे. ठीक आहे. भगवंताने अशी आयडिया केली. त्याच रात्री भीमाच्या आकाराचा लोखंडाचा पुतळा बनवून घेतला. लांबी, रुंदी, उंची, जाडी डिक्टो भीमच लोखंडाचा. दुसऱ्या दिवशी राजासभा भरली आणि धृतराष्ट्राने परत बोललं, भीमा, हे राजा, बघा बरं का वाणी किती गोड आहे. ही लय गोड बोलणारे बी धोकादायक असतात बरं का. जी लय गोड बोलतात ते आपल्याला कधीच मतदान करीत नाही. लिहून घ्या. उघड उघड शत्रू परवडला, पण संग राहून काड्या करणारे सगळ्यात भयानक जात आहे. विठ्ठल. आणि काय कांचं बोलणं तसं, त्याला तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे. मैंद मुखीचा कोवळा, भाव अंतरेचा निराळा, असं शिलकच बोलतात काय काय माणसं. असं वाटतं की त्याची वाणी ऐकले वाटतं की आपल्या इतकं हे कुणाच प्रेम करीत नसेल, पण तोच खरा दुश्मन असतो. हे लय गोड बोलणाऱ्यांच्या बी नादी लागायचं नाही. आणि त्याची भाषा, भीमा, ए राजा. भीमाला वाटलं खरंच काकाला प्रेम आलंय काय नाही. उठला भीम, निघाला. देवाने हात केला, थांब, तुझा दुसरा नंबर आहे. सेवकांना खुनिवलं म्हणे, लोखंडाचा पुतळा आण पुढं सारखा. आता धृतराष्ट्रांना काय दिसत नव्हतं, अंध होते. भीमा म्हणून हात पुढे केला, लोखंडाचा पुतळा सरकिवला. 100 मुलं मारली होती. प्रिय दुर्योधन सुद्धा ह्याने गदा हाणून घालेला होता. किती राग असन. भीमा म्हणून लोखंडाच्या पुतळ्याला मायबाप आलिंगन दिलं आणि जीच कर 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 भीम दाबलाय. लोखंडाचा पुतळा होता पण जाग्या बुका केला. आणि मग भीम म्हणला, आयो, ह्याच्या जाग्यावर जर मी असतो, नको रे मला काका नको, मला आलिंगन नको, मला पहिलं घरी सोडा. आता हे सुद्धा आलिंगनच आहे. सिद्धांत संपला, पण हे आलिंगनात प्रेम आहे का, द्वेष आहे? असंच अजून एक आलिंगन आपल्या इतिहासात गाजलं. आ शिवाजी, हमारे गले लग जाओ. प्रतापगड. कोण म्हणतंय? अफजल खान. कोणाला? छत्रपतींना. ते बी वर दिसायला आलिंगनच आहे, पण त्याच्यात प्रेम आहे का? द्वेष आहे, कपट आहे, राजकारण आहे, स्वराज्याविषयी तिरस्कार आहे. हे झालं द्वेषाचं आलिंगन. आणि दुसरं आलिंगन हे प्रेमाचं आलिंगन. ज्ञानोबा, तुकोबा आदी संत महात्म्याने जर एखाद्या साधकाच्या जीवनामध्ये जर त्याला आलिंगन दिलं तर त्याच्या जीवनामध्ये कशाची प्राप्ती होते? अभंगाच्या पहिल्या चरणात. आलिंगन घडे, आलिंगन घडे,
असा संताचा महिमा. असा संतांचा महिमा. मोक्ष सायुज्यता जोडे. जोडे जोडे ऐसा संतांचा महिमा. ऐसा संतांचा महिमा. आलिंगना घडे मोक्ष सायुज्यता जोडे. मोक्ष सायुज्यता जोडे. हा मोक्ष सायुज्यता जोडे. मोक्ष सायुज्यता जोडे. मोक्ष सायुज्यता जोडे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. आलिंगनामध्ये ते सामर्थ्य. आलिंगने सुख वाटे प्रेम चिदानंदी घोटे. हर्षे ब्रह्मांड उच्चटे समळ ओटे. मी पण आलिंगने संताची अदिव्य झाले. माझे काया मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. म्हणून तर नाथ महाराज म्हणतात, माझं वाटे त्याचे आलिंगन द्यावे. आलिंगन द्यावे. माझं वाटे त्याचे आलिंगन द्यावे. आलिंगन द्यावे. माझं वाटे त्याचे आलिंगन द्यावे. आलिंगन द्यावे. ऐकू आवाज. माझं वाटे त्याचे आलिंगन द्यावे. आलिंगन द्यावे. 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 गदान सोडावे चरण त्यांचे. गदान सोडावे चरण त्यांचे. गदान सोडावे चरण त्यांचे. गदान सोडावे चरण त्यांचे. त्रिविध तपाची झाली बोलवण. झाली बोलवण. त्रिविध तपाची झाली बोलवण. झाली बोलवण. त्रिविध तपाची झाली बोलवण. झाली बोलवण. काळी 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 काळ. त्रिविध तपाची झाली बोलवण. झाली बोलवण. मजा वाटे त्याशी. नाथ बाबा म्हणतात, मला वाटते पुन्हा पुन्हा संतांना आलिंगन द्यावं. फायदा मोक्ष सायुजता. सायुजता नावाचा मोक्ष प्राप्त होतो. तुम्ही म्हणता महाराज, आमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालाय. काय? संतांनी आलिंगन दिलं मोक्ष मिळतो. ठीक आहे, आपण सगळे जाणकार चिंतन ऐकणारी माणसं, ज्ञानोबर आहेत, तुकोबर यांच्या पंचकृषीतली माणसे. संतांनी आलिंगन दिलं मोक्ष मिळतो ही एक बाजू झाली. पण महाराज, तुम्ही आतापर्यंत असं सांगितलंय की मोक्ष देण्याचं काम देवाचे. मोक्ष कोण देतो? देव. आणि आजच्या अभंगात काय सांगितलंय? संत मोक्ष देतात. एक बोलावं, मोक्ष देण्याचं काम देवाचं आहे का संताचं आहे, असं डबल सांगून आम्हाला कन्फ्यूज करू नका. एक तर आधीच तर लय गुतुडा झाला, आम्हाला कुणावर शिक्का हाणावती कळला नाही, आणि त्यात परत तुम्ही असा गुतुडा करताय. मोक्ष तुम्हीच सांगता, मुखी नाम हाती मोक्ष, आयशी साक्ष देवाचं ना. क्या जाऊ देवाच्या गावा, देव देईला विसावा. विसावा म्हणजे काय? मोक्ष. हजारो प्रमाण आहेत की मोक्ष देव देतो. आणि आजच्या अभंगात डायरेक्ट विरोध सांगितलाय की आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. एक सांगा हो, तुकोबारे म्हणले ऐका, मोक्ष देण्याचं काम देवाचं आहे का संताचं आहे? उत्तर आहे का, मोक्ष देव देतो, पण देवाकडला मोक्ष हा लेट आहे. सरकारी काम आणि 12 महिने थांब, बघू करू, ह्या नियोजनात घेतले, त्या योजनेत टाकले, इकडून बघू तिकडून बघू, हे देवाचं काम आहे. झुलवत ठेवणे. संताकडे तसं नाही, डायरेक्ट रिझल्ट. आपणा सारे करीते तात्काळ, नाही काळ वेळ तयार. देवापेक्षा 50% काम संतांकडे लवकर होतं. देव बी मोक्ष देतो, पण कधी? देवाचे द्वारी उभा क्षणभरी. देवाकड मोक्ष मिळण्यासाठी 1 क्षण लागतो. संतांकड 50% काम लवकर आहे. दर्शन घडता संताची संत. जय हो जय हो. हे अर्धा
संत संग हो संत संग देवाकड मोक्ष मिळतो एक क्षण, संताकड मोक्ष मिळतो अर्धा क्षण. 50% काम लवकर आहे का नाही? इकडं देवाची येणारी उभा क्षण भरी अख्खा क्षण सांगितला, इकडं डायरेक्ट 50% कापून टाकले. अर्धा क्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महत पापा. देव बी मोक्ष देतो, देवाकडला मोक्ष जरा प्रोसेस लेट आहे. संताकड आणि आणखी पुढचं सांगू का, देवाकड फक्त मोक्ष आहे, संताकड डायरेक्ट मोक्षाची पंगत आहे. माय बाप सरळ ऐकू आवाज. देवाकड मोक्ष, संताकड मोक्षाची पंगत. थाप जयाने गातली मुक्तीची गमाने, जयाने गातली मुक्तीची गमाने, जयाने गातली मुक्तीची गमाने, जयाने गातली मुक्तीची गमाने, जयाने घातली मुक्तीची गमाने, जयाने घातली मुक्तीची गमाने, जयाने घातली मुक्तीची गमाने, जयाने गातली मुक्तीची गमाने, जयाने गातली मुक्तीची गमाने, जयाने गातली मुक्तीची गमाने, जयाने गातली मुक्तीची गमाने, जयाने घातली मुक्तीची गमाने, जयाने घातली मुक्तीची गमाने, जयाने घातली मुक्तीची गमाने, जयाने घातली मुक्तीची गमाने. मेळविली मांदी वैष्णवा, मेळविली मांदी वैष्णवा, मेळविली मांदी वैष्णवा, मेळविली मांदी वैष्णवा. करीला ते काय नोहे महाराज, करीला ते काय नोहे महाराज, करीला ते काय नोहे महाराज, करीला ते काय नोहे महाराज. करीना ते काय नोहे महाराज, करीना ते काय नोहे महाराज, करीना ते काय नोहे महाराज. देवाकड फक्त मोक्ष आहे. इथं आळंदीला डायरेक्ट पंगत बसली, जयाने गातली मुक्तीची गवांदे. आणि पंक्तीत भेदभाव नको, सगळ्याला अधिकार आहे. का समर्थाच्या पंक्ती भोजने तळलेल्या वरीला एकच पकवाने. कुणी असू द्या, देवाचं काम तसं नाही. देवाचं काम रोखोक आहे. याल तरी या रे लागे, यायचं असेल तर या, नाही तर तुमचं तुम्ही बघा. संताचं तसं नाही, या रे या रे असं गुंजरून गुंजरून संताचं काम आहे. देवाकड मोक्ष आहे लेट, संताकड डायरेक्ट प्रोसेस आहे. मोक्ष सायुजता जोडी. आता कुणाला आलिंगन दिल्या मोक्ष मिळाला हे सांगतो, ऐका. पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज, मॉनिटरला आवाज द्या थोडा. आणि नाथबाबांच्या घरी रोज पुरणाच्या पोळ्या व्हायच्या, रोज. आणि सकाळी 7ला तर पुरणपोळ्या तयार. आता पोळ्याचा स्वयंपाक असले की 3 दिवस आधीच माता माऊली गोकती, पोळ्या करायच्यात, पोळ्या कर. अरे काय गाव जेवायला आहे का काय? 3 दिवस आधी पोळ्या पोळ्या. सकाळी 7ला गिरजामात्याच्या पोळ्या तयार. आणि गिरजामातेने केलेली पोळी सुद्धा इतकी ओरिजिनल पोळी होती. गिरजामातेने केलेली पोळी जर अशी गुळवणीत टाकली तर पोळी जाग्या विगरायची, नुसतं पुराणच खाली राहायचं. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं. गुळवणीत टाकले टाकले इगारले पाहिजे. तर आताच्या पोळ्या यो, आमचा एक मित्र का जेव्हा गेला त्याचा अंगठा तुटला पण पोळी तुटला का लबरची लय जड असतात म्हणे. काय काय स्वयंपाक बनवायला सुद्धा अन्नपूर्णा मातेची कृपाच लागते. ती कुणाचं एक काम नाही, ती सुद्धा कला आहे. त्याला पाक कला म्हणते. युट्यूबवर बघून कुठं पोळ्या स्वयंपाक जमत असतो, त्याला अनुभवच पाहिजे हो. आणि नवीन मुलींचा तर आता स्वयंपाकाचा विषय संपल्यातच जमाय. शिक्षणासाठी बाहेर आणि इकडं घरी सुट्टीला आल्या तरी आईचा लाड. अजिबात किचन खोलीत येऊ नको, मी आहे. तू आहे पण लग्न झाल्यावर काय तू जाणार आहे का? आई जाऊ शकते का? तिचं तिकडं तिलाच पार पाडायचं ना. एका मुलीचं झालं लग्न, सासे म्हणे सुनबाई करा पुरणपोळ्या. हे मुली चपात्या जमत आणि पोळ्या कशा करायच्या? बरं नाही म्हणावं तर म्हातारे धावून
त्यांनी यूट्यूबवरून म्हणले आता यूट्यूबवरून पोळ्या शिकून निम्मा स्वयंपाक तयार झाला, पण आमटी करायच्या टायमिंगला मिरच्या किती टाकायच्या मोबाईल स्विच ऑफ झाला आणि तिला अंदाजच लागाना मिरच्या किती. पण म्हणले आमटी झणझणीत झाली पाहिजे, कमीत कमी माणसागणी 10 तरी मिरच्या पाहिजे. अरे मार ती का काय माणसं, 5 माणसाला 50 मिरच्या वाटले, नुसती मिरच्याचीच आमटी केली. म्हातारी किचन खोलीत आली आणि त्यांनी भाजीचा कलर बघितला, त्यांनी कलरवरच क्वालिटी लागली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही. तुमचं तुम्ही बघून घ्या, माझी शिवरात्री म्हणली नवरात्रात मला नाही, तुमचं तुम्ही बघा. पण नवरा नुसता उड्याच हाणायचा, बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणे मर्जी नको खाऊ, लय तिखट आहे. ह्यो म्हणला माझ्या बायकोचं तुला कधीच कौतुक नाही, मी खाणार. आई म्हणली मग तू जाणार. पहिलाच घास खाला, कानातनं धुरण डोळ्यातनं पाणी, गळा. त्याची बायको जवळ आली, म्हणली होय व भाजीत काही कमी जास्त तर नाही ना. हे म्हणला नाही भाजी एकच नंबर झाली. हा मग डोळ्यात कसं काय पाणी आला, ते मला हे आनंद असतो तो आज पहिल्यांदा बनवले. मग ते म्हणले देऊ का अजून थोडी आमटी, नको म्हणला हेच आनंद बळत पचिवलाय मरण म्या. बघन काय तरा सगळं अवघड झाले. मग एक सांगतो, ज्या मुलींचं लग्न झालं स्वयंपाक येत नाही त्यांनी एक काम करायचं, आजपासून घरी गेल्या सासूलाच आई म्हणायचं. प्रत्येक सुनाने घरी गेल्या सासूला आई म्हणलं की म्हातारी म्हणते दुसऱ्याचं लेकरू आलं आणि मला आई म्हणतं. अजिबात तू स्वयंपाक करायचा, मी आहे ना. म्हातारे चुली पुढून सुनबाई टीव्ही पुढून, तिकडं मालेक लागली तुझ्या आता जीवर रंगाला. मी इली ना म्हातारी दूर पुढं. पैसा आला की अनर्थ वाढत चालतो, अधर्म वाढतो. पण पैसा येऊन अधर्माच्या बाजूला न जाता तुम्ही धर्म टिकून ठेवला, हे तुमच्या रक्तात पार मारते. म्हणून एवढं वैभव आहे मायबाप. असे सप्तेने हे करणं फार अवघड परिस्थिती मायबाप. ज्या कुटुंबात इके असती त्या कुटुंबात गावात वजन असतं, आणि ज्या गावात इके असते त्या गावाच्या तालुक्यात वजन आहे. तुमच्या गावात इकी समाजकारणातील, राजकारणातील, संप्रदायातील सगळी मंडळी एक येऊन एवढा गोड सप्ताह करतो. तो पंचकृषीत चर्चा आहे, सप्ताह करावं ताथवडे गावने गेला तसा करावं. एकीची ताकद आहे मायबाप, आणि ही एकी अशीच आबाधित ठेवा. आणि या धर्म कार्यामध्ये, समाजकारणामध्ये कशाची अपेक्षा न करता सगळ्यांनी एकत्र येऊन हा आपला संप्रदाय आपल्याला वाढवायचा, त्याचा प्रचार करणं आपलं कर्तव्य आहे. आणि तुम्ही ते करताय. तरुण पिढीने विशेषतः ही धर्माची पालखी खांद्यावर घेतलेली आहे. जाता जाता तरुण पिढीला एकच विनंती, तरुणांनो, संत विचाराने मिळेल तुम्हाला शांती. वारकरी संप्रदाय जीवनामध्ये घडू शकेल क्रांती. निर्व्यसनी तरुण मुलं हीच करा राष्ट्राची संपत्ती, आणि आदर्श तरुणच टिकवतील शिवाजी महाराजांची संस्कृती आणि धर्म टिकवा. यासाठी संताच्या चरणाजवळ जा. का जा? तीर्थे पर्वकाळ अवघे पाया पेश, त्यांच्या चरणावर सगळी तीर्थे. महाराज बास करा. सुरू झाल्यापासून संताचा महिमा काय संत सांगता हो. आम्हाला देव मिळवायचा आणि तुम्ही संताचंच वर्णन करत बसले. तू को बरं म्हणले ऐका, देव जरी मिळवायचा असेल तरी अगोदर संताकडे जावं लागेल. म्हणजे कसं काय? ऐका, एखाद्या व्यक्तीला, छोटा तुकडा आहे बरं का, एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या माऊलीच्या हस्ते चहा प्यायचा असेल, त्या व्यक्तीनं त्या माऊलीच्या लेकराचं कौतुक करायचं, तिच्या बाळाचं. ताई काय तुमचं बाळ आहे हो, आहा. तुमच्या मुलाकडे बघितलं की मला कृष्णाचीच आठवण येते हो. काय ते दिसायला सुंदर आहे, त्याचे गोल गोल डोळे, लाल होटण, पांढर शुभ्र दातन, कुरुळे केसन, किती गोरं पानन, पुढे जाऊन कलेक्टर होईन का काय हो. असं लेकराचं कौतुक. आई इतकी खुश होती. चहा नाही ती म्हणते आता तुम्ही जेवण केल्याशिवाय जायचं नाही. तुम्हाला चहाच प्यायचा होता पण वातावरण जेवणावर गेलं का. लेकराचं कौतुक केलं की आई खुश, आणि संताची सेवा केली की देव खुश. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा. त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा. ऐसा संताचा महिमा, महिमा ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. खाली बोला याची सीमा, इको दे ह्याला. खाली बोला याची सीमा, ये बोला
शंकरा महादेव ए भोळ्या शंकरा महादेव आवड तुझला बेलाची आवड तुझला बेलाची बेलाच्या पानात ए भोळ्या शंकरा महादेव हे भोळ्या शंकरा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा हरी बोलायाचे सीमा जय हो झाली बोलायाची सीमा झाली बोला झाली बोलायाची सीमा बोलायाची सीमा बोलायाची सीमा सगम गम मदनी धनी सानी रम गम ग सगम गम धनी धनी सानी रम पद म प म ग गम ग झाले भो